यंदाचा गळीत हंगाम 15 मार्च अखेर संपण्याची शक्यता। कारखान्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी। सरकारने जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेफार काही चेंजेस आपल्याला करावे लागतील। ही आज आमची बोर्डाच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्याप्रमाणे एक सुधारित ड्राफ्ट आम्ही केंद्र सरकारला विनंतीवजा पत्र हे फेडरेशन मार्फत आम्ही देऊ। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करा। शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंची केंद्र सरकारकडे मागणी। नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामं तात्काळ पूर्ण करा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी भर चौकात फिरवली काठी। शिवजयंतीसाठी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांची लगबग। शिवरायांच्या 396व्या जयंतीनिमित्त परभणीत विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारले शिवराय। सारंग स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानचा उपक्रम। लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। शेतजमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर एका शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न। विरोधामुळे अधिकारी मोजणी न करताच परतले। लातूर जिल्ह्यातील 61,000 लाडक्या बहिणींनी चुकीची केवायसी केली। चुकीची केवायसी झाल्यानं आता ते पैसे जे आहेत ते चुकीची केवायसी जी झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर आली आहे। जळगावच्या भुसावळमधील कोर्ट परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला अटक करण्यात आली। आरोपींवर गुजरातमध्येही वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। पनवेलमध्ये रिक्षा चालकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। भाडेवाढ आणि प्रवाशांच्या तक्रारीनंतर 42 रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत। परिवहन अधिकारी दिलीप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली। 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैद्यनाथाच्या पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। वैद्यनाथ मंदिरातून पालखीच्या प्रस्थानानंतर जे आहे ते पारंपरिक पद्धतीने जुन्या गावातून पालखीचं मार्गक्रमण करण्यात आलं। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले। मुलींना आत्मसंरक्षणासाठी सक्षम बनवण्याचा उद्देश आहे। राज्यभरातून 5,000 तरुणी आणि महिला शिबिरामध्ये सहभागी झाले। पुरंदरमधील तालुक्यातील 60 डोंगर भागातील विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास आहे। अक्षर सृष्टी या संस्थेच्या वतीनं सहलीचं आयोजन करण्यात आलं।